लोकांना अस्थिर केलं, दोन समाजामध्ये वाद निर्माण केला, दोन ओबीसी मराठामध्ये वाद निर्माण केला, हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण केला. महाराष्ट्राला अस्थिर जर कुणी केलं असेल तर ते भाजपली आणि मोदी साहेबांच्या सर्व नेत्यांनी केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि महाराष्ट्रातले खऱ्या अर्थाने हाताला काम देणारे सगळे प्रोजेक्ट जे होते 2014 पासून आतापर्यंत 12 लाख कोटीचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले. त्यामुळे मोदी साहेब बोलत असताना त्यांचीच गोष्ट त्यांच्याच मुखातून फक्त दुसऱ्याचा रेफरन्स देऊन ते बोलत असावे. अस्थिरचं कुणी केलं असेल तर भाजपने केलं, 10 वर्षात वाटोळं जर महाराष्ट्राचं कुणी केलं असेल तर भाजपने केलं. आणि आज भाजपला साथ देण्याचं दुर्दैव असं आमच्यातलेच काही नेते तिकडे गेलेत. ती गोष्ट बघितल्यानंतर आम्हाला वाईट वाटतं, पण लोक भाजपला हद्दपार महाराष्ट्र देशातून करतील असा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, पक्ष गेला, चिन्ह गेलं, आता आपली सांगता सभा बारामतीत कुठं होणार? आता पक्ष गेला, चिन्ह गेला, जिथं सांगता सभा होती ती ठिकाण गेलं, काही गेलं असलं तरी लोक तिथंच आहेत, विचार तोच.